सातपूर नाशिक या पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील मौले हॉल संदीप नगर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या वॉल कंपाऊंडचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। याच परिसरातील लाहोटी नगर येथील तिडके लेआउट भागातील ओपन स्पेसचे वॉल कंपाऊंड आदी विकास कामांचे लोकार्पण सोहळा पार पडला। तसेच कातकाडे नगर परिसरातील जाधव संकुल येथील त्रिकोणी गार्डनचे वॉल कंपाऊंड आदी विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। याच भागातील तुळजाभवानी माता मंदिराच्या प्रांगणात 50 लाख रुपये निधीतून भव्य असा डोमच्या विकास कामाचे भूमिपूजन असंख्य मान्यवरांच्या तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मंडळाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिक पश्चिमच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून होत असलेले या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी परिसरातील महिलांनी औक्षण करून तसेच नागरिकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आमदार सीमाताई हिरे यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला। तर उपस्थित मान्यवरांसह नागरिकांच्या हस्ते फीत कापून तसेच नामफलकाचे अनावरण करून एकाच दिवशी प्रभाग क्रमांक 10 मधील विविध 3 ठिकाणी हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला। नागरिकांनी माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि मंडल अध्यक्ष भगवान काकड यांना सुचवल्याप्रमाणे आमदार सीमाताई हिरे यांनी आमच्या भागातील विविध विकास कामे केल्याने समाधान व्यक्त केले। तर या कार्यक्रमाप्रसंगी सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकास कामांचा डोंगर उभा केल्याचं सांगत आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्यालयातून विविध गोरगरीब समाज घटकांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा निधी दर महिन्याला आपल्या मतदारसंघात वितरित होत असल्याचं यावेळी सांगितलं। तर आमदार सीमाताई हिरे यांनी या लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळ्याविषयी अधिक माहिती दिली। जे काम केलं त्याचं आज लोकार्पण सोहळा आज इथं आयोजित करण्यात आला होता। महालक्ष्मी मंदिर समितीच्या सर्व विश्वासांच्या माध्यमातून ताईंचं खूप खूप स्वागतही करतो। त्याच मंडळ अध्यक्ष त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित झाले, त्यांच्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आमच्या महालक्ष्मी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व महिला विश्वस्त ज्या आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी शाल देऊन नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे प्रत्येक एरियात प्रत्येक ठिकाणी काय काम करावं कसं काम करावं याचं नियोजन असतं आणि आपले कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे त्यांच्या संपर्कात असतात। सातपूर मंडलाचे अध्यक्ष भगवान काकड तसेच रामहरी संबेराव माधुरीताई बोलकर हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या संपर्कात जाऊन इथला कसा विकास होईल त्या दृष्टीने प्रत्येकजण काम करत असतो। आज इथे जमलेले सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इथले ग्रामस्थ यांचं मी स्वागत करतो प्रथम। आणि ताईंनी आपल्या ह्या ज्या भागात विविध जी विकास कामे केलेली आहे त्याचा एक असा उच्चांक झालेला आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला समाधानकारक असे कामं मिळतात। आमदार यांच्या माध्यमातून आपल्याला एक मोकळ्या जागेचं जॉगिंग ट्रॅक किंवा पुढे सभामंडपाचं काम ताईंनी करून दिलं, नंतर वॉल कंपाऊंडचं काम करून दिलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने ताईंचे आभार आणि सर्व उपस्थितांचे उपस्थित दाखवल्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद। उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे त्याचप्रमाणे सातपूरमधील सर्व आज सांगायला खरोखर आनंद होत आहे। ताईंच्या माध्यमातून पूर्ण नाशिक पश्चिमचा जो काही विकास केला म्हणजे एवढा विकास मला तर वाटतं भाऊंना सांगितलं, महेश भाऊंना इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं ताई आमदार झालेले आहेत, तुम्ही आमदाराची तयारी करा, तुम्ही असते तर अजून 10,000। माझ्या मते या भागातील सातपूर भागातील सर्वात मोठा सभामंडप हा या ठिकाणी होणार आहे आणि तो आपल्या सेवेसाठी नक्कीच उपयोगात येणार आहे। आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे। किंवा इथं अशोकनगरला जे कार्यालय त्या कार्यालयातून जे लाभार्थी किंवा जे गोरगरीब आहे, जे अनाथ आहे किंवा विधवा आहे किंवा असे जे वेगवेगळे घटक आहे त्यांच्यासाठी ह्या पश्चिम मतदारसंघातून सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून 8 कोटी 6 लाख रुपये दर महिन्याला पेन्शन स्वरूपात येतात। आणि आमचं या ठिकाणी खूप महत्त्वाचा असा जो प्रॉब्लेम आम्ही सांगितलं होतं तुम्हाला, तो आमचे प्रश्न सोडवला, त्याबद्दल खूप खूप लोकांना आपल्याला ह्या भागातील नागरिकांनी प्रचंड मतांनी आपल्याला ह्या भागातनं मतधिक्य मिळालं, सातपूरमधनं मतधिक्य मिळालं। जे विरोधक प्रचार करत होते ताईंनी सभागृह ग्रीन लिंब बसवलं, बाकी काही काम नाही केलं, त्यांच्या थोबाडीत मारली ह्या तुमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींनी किंवा भावांनी।
छोटा काम बडा परिणाम आपल्या ह्या कामातनं आपण केलेले. ह्या कामाच्या स्वरूपातनं आपण जो जनसंग्रह जनमत गोळा केलं त्याचा एक बोलकं उदाहरण म्हणजे या निवडणुकीनंतर आपल्या भागातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आपले इंद्रबानजी सांगळे सामाजिक कार्यकर्ते ह्या भागातले त्यांनी प्रवेश केला. उपस्थित शरद भाऊ शिंदे आहेत, त्यानंतर माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील आहेत, राजेंद्र पाटील आपले खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष, त्यानंतर माजी नगरसेवक बजरंग शिंदे इथे उपस्थित आहे, कांडेकर वैली उपस्थित आहे. भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा त्यांना विश्वास ठेवून त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि आपल्या सेवेसाठी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. आणि मला खरोखर असा आनंद होतो की आपल्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवला. जे विकासाची वाढे 10 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जे त्यांनी केले त्याचे विश्वास ठेवून आपण सर्वांनी त्यांना भरघोस असं मतांनी विजय केलं. त्यात आनंदाची बाब अशी की पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताई ह्या 1 नंबर मतांनी विजय झालेले आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गळ्यावर त्यांचं स्वागत करावे. त्या महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त आपल्या ताई सीमाताईंच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच माध्यमातून सगळ्यात जास्त लाभार्थींचे कामं हे झालेले आहे. या माझा बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्याचा आम्हाला खूप असा कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचा आनंद झाला की आपलं खरंच कामाचं चीज झालं. आणि आज तुमच्या सर्व तुझं आणि महिला मंडळाची मागणी होती की इथं सभामंडप असावा, कारण खूप अशी तुमची गैरसोय होती. नानाभाऊ असो, विजूभाऊ गुरुकुल असो आणि आपल्या या भागाचे जे लाडके नगरसेवक माझे नंदुशेठ जाधव आणि मधुशेठ जाधव यांनी खरंच असं गरीब लोकांसाठी खूप असं त्यांनी घर बांधून चांगली व्यवस्था केली. त्यांची खूप साऱ्यांची मागणी होती की इथं सभागृह असावं. ताईंनी आपली सर्वांची ती मागणी ही पूर्ण केलेली आहे. ताई शिरे या प्रचंड मतांनी निवडून आल्या त्याबद्दल आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. ताई तुम्हाला लोकांना सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे हे तुम्ही हेरलेलं आहे. समाज मंदिर असेल तुमचं असं एक हे लहान मुलं जरी मंडळाचे पोरं गेले तरी तुम्ही त्या मंडळाला आरतीला येतात. लहान मोठ्या समस्या तुम्ही सोडवतात. त्यामुळे तुमचा या भागामध्ये चांगला जनसंपर्क आहे त्याची प्रचिती आपण तुम्हाला मिळालेली आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथल्या सर्व महिलांनी जे काही देव मंदिराची व्यवस्थित व्यवस्था करतात त्याबद्दल सर्व माझ्या बहिणींचे व सर्वांच्या नागरिकांचे आभार मानतो. धन्यवाद. भगवान काकड भाऊ असो किंवा आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बोलकर्ताई आमच्याकडे 4 नगरसेवक आहे. पण मला वाटतं 5 वर्ष झाले आणि नगरसेवक पदही गेलं पण आमच्याकडे अजून एकही नगरसेवक फिरकला नाही. पण आमच्या बोलकर्ताई आमच्या एका कुटुंबातले आहेत. आम्ही फोन केला की बोलकर्ताई काही मिनिटात आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि आज मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आमची स्वप्नपूर्ती झाली आहे. ताई बोलकर्ताईंच्या माध्यमातून भगवान भाऊंच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधला आणि आमच्या ओपन प्लेसला खरं महिलांच्या आमच्या महिला इतक्या खुश होत्या तुम्ही येणार आहे. आणि ताई तर आमच्याकडे प्रचाराला आल्या. आम्ही सांगितलं तुम्ही प्रचाराला पण आमच्याकडे येऊ नका. आम्ही फक्त सगळ्यांनी सांगितलं सकाळी लवकर उठायचं आणि मतदान करायला जायचं. भगवान भाऊ काकड असतील आणि बोलकर्ताई यांच्या खऱ्या प्रयत्नातून आमची ती वरची वायर पण तुम्ही अंडरग्राऊंड केली ताई. आणि आमचा ओपन प्लेस इतका मोठा ठेवलाय की आमच्या खऱ्या लाडके नंदुशेठ आणि मधुशेठ यांनी जर एवढी जागा सोडलेली असते तर आम्हाला नाही वाटत एवढं मोठा सभा मंडप इथे झाला असता. खरं तर आमच्या नंदुशेठ आणि मधुशेठीसाठी पण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. जेव्हा आपण अंडरग्राऊंड केले आपण तेव्हा ताईंनी शब्द दिला होता की तुमच्या मंदिराचं डोमचं काम होईल. सगळ्या महिला भगिनी होत्या माझ्या तेव्हा. ताईंनी शब्द दिला तो तुमचा शब्द पाळला. कारण की सगळेजण मला फोन करत होते ताई इलेक्शनच्या पिरियडमध्ये ताई बाकीचे म्हणतात तुमचे कामं होणार नाहीत असे मला फोन करत. मी त्यांना म्हटली आमच्या जाधव संकुलच्या महिला खूप चांगल्या आहेत ताई. कारण की ते मला म्हटले एकच वेळेस मला प्रचाराला आली ते मला म्हटलं तुम्ही जाधव संकुलला प्रचाराला येऊच नका. जिकडं प्रचाराची गरज आहे तिकडे तुम्ही प्रचाराला जा. ठोंबरे ताईंनी खूप खूप चांगलं काम केलेले ताई. ठोंबरे ताईंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत. ताई आपलं मंदिर आहे ना सगळ्या महिला भगिनी सांभाळतात. कारण की इथं एक बी पुरुष दखल देत नाही. सगळ्या माझ्या महिला भगिनी सकाळच्या आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपासून सगळ्या महिला भगिनी खूप इथं चांगले कार्यक्रम होतात. आणि तसंच ताईंचे काम म्हणजे ताईंनी कामाची पावती दिलेली म्हणून आपल्या ताई निवडून आले. कारण की 10 वर्षापासून जे कधी आमदार छोट्या मुलांना आमदार माहित नव्हते आपले छोटे छोटे मुलांना नाव विचारलं आपले आमदार कोण आहेत एकदम आनंद
सीमाताई, त्या सगळ्यांना की ताईंनी सगळ्यांच्या घराघरात मनामनामध्ये ताईंनी नाव केलेलं आहे, कारण की आपल्या ताई सगळ्यांच्या मनात बसलेल्या आहेत. त्याच्या महालक्ष्मी मंदिर, त्याचबरोबर राधाई ग्रो हाऊस व लाहोटी नगर येथील कंपाऊंडचं लोकार्पण व तुळजाभवानी मंदिर येथील सभामंडपाचं भूमिपूजन अशा एकत्रित 4 कामांचं आज भूमिपूजन आणि उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने सातपूरमधले सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते आणि त्या परिसरातले नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर निवडणूक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच माझी सगळ्यांची भेट झाली आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं, कारण त्यांनी विश्वास टाकून सगळ्यांनी मला संधी या निवडणुकीत दिली आणि खात्रीने मोठ्या विश्वासाने निवडून दिलं. त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते. त्यांनी सुद्धा माझा सत्कार या निमित्ताने केला, त्याहीबद्दल आभार मानते. जवळपास 50 लाख निधी हा या सभामंडपाकरता देण्यात आलेला. लवकरच इथे एक चांगला सभामंडप सांस्कृतिक, सामाजिक सर्व कार्यक्रमांकरता उपलब्ध होईल याची मी आपल्याला खात्री देते. आज जय भवानी माता मंदिराच्या सभामंडपासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक इथे जमले, सर्वांच्या मनापासून आभार मानतो. या भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, रामहरी संभेराव, भगवान काकड, राजेश दराडे, माजी नगरसेवक मधुकर जाधव, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, हेमलताताई कांडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके, शिवाजी शहाणे मंदाकिनी, नाईकवाडे, रश्मिताई हिरे, रवींद्र जोशी, गणेश बोलकर, बाळासाहेब भोजने, विनोद निकम, अजय लगड, बाळासाहेब जाधव, हेमंत नागरे, योगेश मालुंजकर, कल्पना पाटोळे, धनश्री गिरासे, मोहन कानकाटे, मनोज तांबे, जान्हवी तांबे, रोहन कानकाटे, मंगला खोटरे, सविता गायकर, प्रेम पाटील, किरण देशमुख, इंद्रभान सांगळे, बजरंग शिंदे, सागर वैष्णव, श्रावण शिंदे, गणेश मौले, राजू पाटील, शुभम चिखले, प्रतिभा देवरे, वैशाली वाघ, कमलेश खांडेकर, नाना वाघ, विकी पाटील यांच्यासह संदीपनगर, लाहोटी नगर, जाधव संकुल येथील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर.